सांगताय, मी आता अवेलेबल कुठून करणार आहे इतके पैसे? नाही नाही म्हणे, आम्हाला तेवढेच भरावे लागणार. आज मला वाटतं आधी सांगितल्यामुळे बेडशीट कदाचित बदललेले असतील. आता इथलं चित्र अजून विदारक असेल. जर दरवाजे नसतील बाथरूमला महिलांच्या 2-2 दिवस संडास भरलेले असतील तर महिला जाणार कुठे? वॉशरूमचा खूप त्रास आहे इकडे, खूप त्रास आहे. मी बाळणवाली आहे. वॉशरूमचा खूप त्रास आहे, खूप घाण त्रास आहे. सांताक्रूजमधल्या व्ही.एन. देसाई पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. याविषयी लोकमतशी बोलताना रुग्णांनी समस्यांचा पाढाच वाचला. वॉशरूमचा खूप त्रास आहे इकडे, खूप त्रास आहे. मी बाळणवाली आहे. वॉशरूमचा खूप त्रास आहे, खूप घाण त्रास आहे आणि हे लोक पेशंटला बघत पण नाही बरोबर. कालचं जी गोष्टी आहे, एक डॉक्टर आलेले बघायला. पेशंटने बोललं मला हेच पेशंट होते, ह्यांनी बोलले की मला दुखत आहे. ते लोक हसून गेले. असे दाखवत नाही का कन्सर्न काय दाखवत नाही आहे. ते लोक खाली हसून गेले. असं नाही करायला पाहिजे ना. आम्ही पण होते, एम्बॅरेसिंग लागतं ना की पेशंट तुम्हाला सांगताना तुम्ही हसून गेलेत. हे का गोष्टी असते का? नाही. वॉशरूम खूप घाण आहे. हे खूप घाण आहे. हे मेन तर मुद्दा आहे, वॉशरूम खूप घाण आहे. हां, स्टाफ चांगले आहेत, कोणी असे आहेत, बाकी सगळे स्टाफ चांगले आहेत. खाली वॉशरूमचा खूप मेन मुद्दा आहे. तुम्ही वॉशरूमचा टाका. मी माझ्या मुलाला सिटी स्कॅनसाठी घेऊन आलेली आहे, पण इथे लिहिलेलं होतं 1200 रुपये फीस आहे. तर ते बोलले तुमच्या मुलाचं वेगळं सिटी स्कॅन आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केली, कारण मी एकदम अर्जंट आली. तुम्ही डायरेक्ट मला 3400 सांगताय, मी आता अवेलेबल कुठून करणार आहे इतके पैसे? नाही नाही म्हणे, आम्हाला तेवढेच भरावे लागणार. कारण काय सांगितलं? कारण मी म्हणाली त्यांना की मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण म्हणजे चौकशी केली. सायन हॉस्पिटलचं नाव सांगितलं, कुपर हॉस्पिटलचं नाव सांगितलं. नाही म्हणे, मग तुम्ही तिकडे जावा. तिथे जे सिटी स्कॅनच्या रूममध्ये जे जेंट्स आहेत ना, त्यांनी मला सांगितलं मग तुम्ही तिकडे जावा. मी म्हटलं मी वाकोल्याला दत्ता मंदिरला राहते, तर मला हे हॉस्पिटल जवळ आहे तर मी इथेच करणार ना, मी तिकडे का जाणार? नाही म्हणे तेवढे पैसे. शेवटी मला नाविलाजास्तव पैसे तेवढे भरावे लागले. या हॉस्पिटलमध्ये आम लोकांना जे महानगरपालिकांनी सुविधा दिलेली आहे ते सुविधा त्यांना भेटत नाही. आणि दवा वगैरे औषध वगैरे जे लागतात लोकांना ते पण व्यवस्थित भेटत नाही. तुम्ही लिफ्ट बघा, लिफ्ट बंद आहे, ठीक आहे. आणि कुठेही तुम्ही गेले, या संपूर्ण वाड्यात तुम्ही फिरले, तो कोणत्याही प्रकारचा चांगला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नाही आहे. अधिकारी वगैरे सर्व आहे, डॉक्टर वगैरे सर्व आहे, पण लक्ष कोणी देत नाही. या रुग्णालयाला आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी भेट दिली आणि संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. मी सांगितलं की ज्या तऱ्हेने 2 दिवसापूर्वी डिलिव्हरी झालेल्या महिलेला पॅसेजमध्ये ठेवण्यात आलं, आतमध्ये जागा खाली आहेत, त्या ठिकाणी बेड आहेत, पण ते एकावर एक रचून ठेवण्यात आलेले आहेत. आणि मुळात आल्यापासून मी बघते इथे अस्वच्छतेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तक्रार आलेली आहे. त्याबरोबर इथली पॅथॉलॉजी लॅब जी आहे ती बंद आहे. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ट्युडो इको बंद आहे. काही ऑफिसेससुद्धा त्या ठिकाणी एकही पेशंट नाही, पण त्या ठिकाणी प्रायव्हेट सिटी स्कॅन मात्र चालू आहे. त्यामुळे प्रायव्हेट यंत्रणेला त्या ठिकाणी चांगला रूम बनवून द्यायचा आणि बाकीचं सरकारी व्यवस्थापन ठेवणं असं बरोबर नाही. तुम्ही वरपासून खालपर्यंत तुम्हाला दिसेल 2 माळे त्या ठिकाणी जे आहेत ते जसं काम चालू आहे म्हणून ते पूर्ण बंद आहेत. आणि जिथे चालू आहे काही ठिकाणी ते सगळं बंद आहे. म्हणजे महिलांना टॉयलेटचं व्यवस्थापन नाही आहे. दोन्ही टॉयलेट त्या ठिकाणची भरलेली आहेत. आज टॉयलेट तिकडचं उघडं केलं जेव्हा मी आले त्यावेळी. आज मला वाटतं आधी सांगितल्यामुळे बेडशीट कदाचित बदललेले असतील. आता इथलं चित्र अजून विदारक असेल. जर दरवाजे नसतील बाथरूमला महिलांच्या 2-2 दिवस संडास भरलेले असतील तर महिला जाणार कुठे? मात्र ताई पाहिलं तर आपली भूमिका काय असते? माझी भूमिका अशी आहे की मी आयुक्तांनाच मी प्रत्येक वेळा आयुक्तांना तक्रार करते. ज्या हॉस्पिटलला मी प्रत्येक 15 दिवसांनी एका हॉस्पिटलला व्हिजिट करते. मी त्यांना तक्रार करते, त्यांना लेखी तक्रार पाठवते. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांची फेक सर्टिफिकेट असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी आढळलं होतं. HIV किट्समध्ये मोठा त्या ठिकाणी घोटाळा दिसला होता. ह्या हॉस्पिटलला नेहमी जे आहे ते भ्रष्टाचाराची मोठी कीड आहे. आणि त्यामुळे मला अपेक्षा होती की इथलं व्यवस्थापन बघायला आलं पाहिजे. बघितल्यानंतर जे चित्र दिसलं मी तुमच्यासमोर मांडले. तुमच्या माध्यमातून मला वाटतं आयुक्त याच्या कॉग्निशन्स घेतील. आणि ताई पाहिलं तर मुंबई एका साईडला विकास म्हणतो आणि मुंबईच्या बघा, अरे बाबा, मुंबईच्या हॉस्पिटलला व्हिजिट मारा तुम्ही. तुम्हाला कळे. आत्ता मला पेशंट भेटला, त्याचं वडिलांचं ऑपरेशन करायचं आहे. किती दिवसापासून होता? 1 आठवडा झाला. तुम्ही जाऊन बघा, त्याला घरी जाऊन सांगतात. ते सांगतात आम्हाला थर्ड पार्टीचं ओपिनियन घ्यावं लागेल. कोणती थर्ड पार्टी आहे? तो तिथेच मला भेटला बघा. त्याचाच कागद माझ्याकडे हातात मी घेऊन चालले. त्याच्यानंतर मी रेशन कार्ड घेतलं, मी सगळं घेतलं, ताई सगळं सर्टिफिकेट दिले, तरी पण माझ्या वडिलांचं ऑपरेशन होत नाही आहे. काय होत नाही? कारण ऑर्थोपॅडिक सर्जन हप्त्यातून एकदा येतो.
वर्षा गायकवाड यांनी या रुग्णालयातील तुटपुंज सुविधांवरती प्रश्न उपस्थित केले। बेड्सची कमी संख्या, अस्वच्छता, अपुऱ्या चाचण्या आणि शौचालयांच्या अभावामुळे इथे रुग्णांचे हाल होत आहेत। काहींनी तर अधिकचे पैसे देऊन उपचार घ्यावे लागत असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे पालिका प्रशासनानं तातडीनं इथं आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा रुग्णांनी व्यक्त केली आहे। लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट।